महाराष्ट्रात अचानक गॅस सिलेंडरबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही ठिकाणी गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा दिसत आहे. मुंबईसारख्या शहरात काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सला गॅसच्या कमतरतेचा फटका बसू लागल्याचं सांगितलं जात आहे. याच दरम्यान केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ESMA म्हणजेच इसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ॲक्ट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कायदा नेमका काय आहे, गॅस सिलेंडरचा तुटवडा का निर्माण होतोय आणि याचा तुमच्या घरातील गॅस सिलेंडरवर काय परिणाम होऊ शकतो, चला सविस्तर जाणून घेऊया. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच डेली अपडेट्स मिळवण्यासाठी. महाराष्ट्रात गॅसबाबत चिंता का वाढली अचानक? तर बघा, महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये नागरिकांना गॅस सिलेंडर मिळण्यात उशीर होत असल्याचं तक्रारी समोर येत आहेत. काही गॅस एजन्सी समोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा दिसत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. लोक सकाळपासून एजन्सी समोर उभं राहत आहे, कारण त्यांना भीती आहे की गॅस सिलेंडर वेळेवर मिळाला नाही तर घरगुती कामांमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. आजच्या काळात LPG गॅस हा प्रत्येक घराचा अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे. स्वयंपाकासाठी, हॉटेल व्यवसायासाठी आणि अनेक लहान उद्योगांसाठी LPGवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे गॅसचा पुरवठा कमी झाला तर त्याचा परिणाम थेट दैनंदिन जीवनावर होतो. गॅसच्या संभाव्य तुटवड्याचा सर्वात मोठा परिणाम हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायावर होत असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईसारख्या शहरात हजारो हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत. या सर्व ठिकाणी स्वयंपाकासाठी कमर्शियल LPG सिलेंडरचा वापर केला जातो. मात्र काही ठिकाणी कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा कमी झाल्यामुळे हॉटेल मालकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. जर गॅसचा पुरवठा नियमित झाला नाही तर काही हॉटेल्सला तात्पुरते बंद ठेवण्याची वेळ सुद्धा येऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. सध्या मध्य पूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यात तणाव वाढला आहे. काही ठिकाणी युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जगातील मोठ्या प्रमाणातील तेल आणि गॅस पुरवठा हा मध्य पूर्वेतील देशांवर अवलंबून आहे. त्यामुळे त्या भागात तणाव वाढला तर त्याचा परिणाम जागतिक इंधन पुरवठ्यावर सुद्धा होऊ शकतो. भारत हा LPG गॅसचा मोठा आयातदार देश आहे. भारतातील मोठ्या प्रमाणातील LPG गॅस हा मध्य पूर्वेतील देशांमध्ये आयात केला जातो. म्हणूनच मध्य पूर्वेत तणाव वाढल्यास भारतातील इंधन आणि पुरवठ्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. ESMA कायदा म्हणजे काय? तर बघा, आता प्रश्न असा आहे की सरकारने लागू केलेला ESMA कायदा म्हणजे नेमका काय आहे? ESMA म्हणजे इसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ॲक्ट. हा कायदा 1968 साली भारतात लागू करण्यात आला होता. या कायद्याचा उद्देश असा आहे की देशातील अत्यावश्यक सेवा कोणत्याही परिस्थितीत बंद पडू नये. गॅसच्या संभाव्य तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना गॅस उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच LPG पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यास सांगितले आहे. या परिस्थितीबाबत नागरिकांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिसत आहे. काही नागरिकांनी सोशल मीडियावर गॅस एजन्सी समोर लागलेल्या रांगांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहे. काही लोकांनी सरकारने या समस्येवर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी देखील केलेली आहे. तज्ज्ञांच्या मते सध्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे. जर मध्य पूर्वेतील तणाव कमी झाला तर गॅस पुरवठा पुन्हा एकदा सुरळीत होऊ शकतो. एकूणच पाहिलं तर गॅस सिलेंडरबाबत सध्या चर्चा ही वाढलेली आहे. केंद्र सरकारने ESMA कायदा लागू करून पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न देखील केला आहे. आता पुढील काही दिवसात परिस्थिती कशी बदलते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्ही पण गॅस सिलेंडर वापरता का LPG? कमेंट करून नक्की कळवा. की इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस वापरता घरात ते पण नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.